नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण डायरेक्ट कटोरी ब्लाऊज पिसावरती कसं कटिंग करायचं ते बघूयात। यामध्ये ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरू नये त्यासाठी कास्ट टिप्स आहेत। त्याचबरोबर मी जी पद्धत दाखवत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला तर तुमची कटोरी एकदम व्यवस्थित बसणार आहे। त्याचबरोबर ब्लाऊजचं जर शोल्डर उतरत असेल ते शोल्डरसुद्धा उतरत नाही। ह्या पद्धतीमध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। खूप सहज सोप्या पद्धतीची कटिंग आहे। एकदा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात येईल। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे 34 साईजच्या ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। तर बघा, इथं आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तर ब्लाऊज पीस आपण घेतल्यानंतर घडी घालून घ्यायची आहे। तुमचा ब्लाऊज ज्या साईजचा आहे त्या साईजची घडी घालायची। आता आपण 34 साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत, त्यामुळे मी इथं 10ची घडी घातलेली आहे। तर बघा, 10ची घडी घातलेली आहे। तर आता अगोदर आपण उंची घ्यायची आहे। तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे त्यामध्ये 1 इंच मिक्स करा। तयार ब्लाऊजची उंची 13 आहे। 1 इंच मिक्स केलं बरोबर आपण इथं 14 इंच घेतलेला आहे। पुढच्याही साईडला 14 इंच घेऊन 14 इंचाचा आपण इथं बॉक्स तयार केलेला आहे। ठीक आहे, उंचीचा आणि घडीचा। आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। 34 साईजचा ब्लाऊज आहे, 2.5 इंच गळारुंदी घेतली। शोल्डर आपण घेणार आहोत 3 इंच। आता आपल्याला पाठीमागचं सुरुवातीला कट करायचं। पाठीमागचा गळा आहे आपला तयार आहे 8.5 इंच। अर्धा इंच मार्जिन म्हणजे 9 इंच। ठीक आहे, आता बघा इथंही आपल्याला गळारुंदी 2.5 इंचच घ्यायची आहे। वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली, खालीही आपल्याला गळारुंदी 2.5 इंच घ्यायची आहे। आणि हे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ब्लाऊज कटिंग करताना आपला प्रॉपर असा आकार येईल, म्हणजे कमी जास्त वरती खालती माप होणार नाही। आता आपल्याला इथं असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला चौकोनी हवा असल्यास चौकोनीही ठेवू शकता। 34 साईजचा ब्लाऊज आहे तर मुंडा आपल्याला इथं 5.5 इंच घ्यायचा आहे। आता इथंही शोल्डर 3 इंच घ्यायचं आहे। आणि आता हे आपण पुढं बॉक्स तयार करून घेऊया। आणि आपलं हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। आणि हा आपला छातीचा चौथा भाग बरोबर 8.5 इंच मी तुम्हाला दाखवते। हे बघा, छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच, हे 1.5 इंच आपलं मार्जिन। ठीक आहे, आता आपल्याला हे बघा इकडच्या कडेला एक मार्क करते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन। आता बघा, मुंड्याचा आकार पाठीमागचा एकच देऊन घेऊ 1.5 इंचाचा, कारण आपण इथं 2 पार्ट नाही कट करत, समोरचाच कट करतो। मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला हा जो पार्ट आहे 5.5 इंच, 5.5चा मध्ये आपल्याला 2.25 इंचाला मार्क करायचं। आणि बघा हे असं व्यवस्थित गोल आकार देऊन घ्यायचं आहे। हे असं पाठीमागच्या मुंड्याला आपला आकार दिलेला आहे। आता पाठीमागचा टक्स कितीचा घालायचा, तर पाठीमागचा टक्स आहे ना तो आपला 4 इंचाचा घालायचा आहे। 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 4.5 इंच आडवा टक्स घ्या। आडवा टक्स मी किती घेतला, 4 इंच। 40च्या पुढचे ब्लाऊज असतील तर आडवा टक्स आपण 4.5 इंचाचा घ्यायचा। 40चा आतला ब्लाऊज आहे त्यामुळे 4 इंच आडवा टक्स घेतला। उभा टक्स 4 किंवा 4.5 इंच घ्या। हा गळा जर तुमचा वरती जास्त असेल तर 4.5 घ्या, हा गळा कमी असेल तर 4 इंच घ्या, याप्रमाणे घ्यायचं आहे। आता इकडच्या साईडला अर्धा इंच, इकडच्या साईडला अर्धा इंच, हे क्रॉस आपण असं मार्क करून घ्यायचं आहे। हे झालेलं आहे पाठीमागचं। हे आता आपण कट करून घेऊयात। आता कट करताना बघा, आपल्याला जसं आपलं मार्किंग आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। इकडच्या साईडने मी कट करते अगोदर। हे बघा, हे आपण आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। हे आपण परत कट करूया। आता ह्याच पार्टनुसार आपल्याला हाच पार्ट समोरच्या पार्टवरती ठेवून आपण ते कट करूयात। आता परत एकदा आपल्याला घडी घालायची आहे। कितीची घडी घालायची आहे, आपल्याला सुरुवातीलाच घातली तशीच घडी घालायची आहे।
आणि आता आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ना, त्यासाठी आपल्याला 1.5 इंच अंतर आपल्याला सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घडी घालून घ्यायची आहे. बघा आता इथे घडी घालायची आपल्याला. हा कपडा असा ठेवायचा, 10ची घडी घ्यायची आणि त्यामध्ये 1.5 इंच अलीकडल्या साईडला आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे. म्हणजे 10, 11 आणि 11.5ची इथं आपल्याला घडी घालायची आहे. का तर आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत. डायरेक्ट कटोरी वाढवल्यामुळं आपल्याला कपडा जास्त लागतो, त्यामुळं आपण 11 इंचाची घडी घालणार आहोत, 11.5ची. तर बघूया 11.5ची घडी आहे का. व्यवस्थित अशी घडी घालून घेऊया आपण. बघा हे प्रॉपर आपली बरोबर 11ची घडी झालेली आहे. घडी घातलेली आहे 11ची. आता 11च्या घडीवरती हे आपण जसं आहे ना तसं ठेवून घ्यायचं आहे. याच्या अगोदर आपल्याला इकडच्या साईडला 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा पाहिजे सांगितल्याप्रमाणे. म्हणजे डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ना, त्यासाठी अलीकडल्या साईडला ज्या साईडला आपण बसलेलो आहोत त्या साईडला आपण घडी घालून घेतलेली आहे. आणि हे 1.5 इंच अंतर सोडून आपल्याला हा पार्ट ठेवायचा आहे. बघा हे जिकडं बरोबर आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे, इकडच्या साईडला बरोबर. आणि इकडच्या साईडला आपल्याला 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा ठेवायचं आहे. म्हणजे बघा हे 1.5 इंच अंतर पूर्ण भागामध्ये 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा ठेवायचं आहे. हा आता मी तुम्हाला मार्क करून दाखवते, म्हणजे तुमच्या व्यवस्थित असं लक्षात येईल. हे मी मार्किंग करते, हे 1.5 इंच अंतर. ठीक आहे, अगोदर आपण हा 1.5 इंचाचं मार्किंग करूया. 40 साईजच्या पुढचं जर ब्लाऊज असतील तर अंतर 2 इंच ठेवायचं. हे वाढवण्यासाठी डायरेक्ट ब्लाऊज आपण जे कटिंग करतो, डायरेक्ट कटोरी वाढवतो ना, त्यासाठी 40च्या आतल्या ब्लाऊजसाठी कटोरी वाढवण्यासाठी ह्या पार्टच्या अलीकडे आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आता बघा जसं आहे ना पाठीमागचा भाग तसं आपण इथं मार्क करूया. गळारुंदीला एक मार्किंग केलं. हे आपलं मुंडा, पाठीमागचा मुंडा आपण जसं आहे तसं मार्क करूया आणि परत आपण 1 इंचाला आकार देऊया. हे झालेलं आहे. इकडच्याही बाजूला आपण हे छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन ह्यालाही आपण मार्क करून घेतलेला आहे. आता हा पाठीमागचा पार्ट आहे तो उचलून घ्यायचा आहे आपल्याला. तर समोरच्या भागाची कटिंग करताना आता आपल्याला एक एक माप टाकायचं. समोरील गळा आपला तयार 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन, 6 इंच मार्क केलं. आणि ही मापं जी आहेत ना आपली गळारुंदीची टाकलेली, हे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे ना, ह्याच्या पुढं टाकायचे. हे अंतर सोडायचं. हे अंतर फक्त कटोरी वाढवण्यासाठी आहे. ह्याच्या पुढं आपल्याला माप टाकायचं आहे. वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली, खालीही आपल्याला 2.5 इंच गळारुंदी आहे का बघायची. हे आपण मार्क करायचं. समोरील गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा, हे असं. ठीक आहे, समोरच्या गळ्याचा आकार व्यवस्थित देऊन घेतलेला आहे. बघा हे 1.5 इंच आलं पाहिजे आकार. आता मुंडा घेऊया. आता बघा परत एकदा मुंडेचं माप बघूयात आपण. बरोबर पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा होता. आता समोरील आपल्याला 1 इंचाचा घ्यायचा आहे. हे आकार देऊन झालेलं आहे. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. बघा आता कटोरीचं माप टाकताना लक्ष व्यवस्थित द्या, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. यामध्ये एक पट्टी निघत नाही, म्हणजे क्रॉसपट्टी निघत नाही. क्रॉसपट्टी आपण दुसरी काढायची. वरती आता बरोबर 2 इंच घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता इकडच्याही साईडला 2 इंच घ्यायचं आणि 2 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे असं बघा 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. म्हणजे इकडं बी 2 इंच घेतलं, इकडं पण 2 इंच घेतलं. बरोबर. आता आपल्याला परत एकदा याच्या वरती 2 इंच घ्यायचं आहे. हे 2 इंच घेतलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इथून इथपर्यंत हे क्रॉस असं जॉईंट करून घ्यायचं आहे. असं हे असं हे जॉईंट करून घेतलेलं आहे. बघा आता आपण इथून इकडं 34 साईजच्या ब्लाऊजसाठी कटोरी राऊंड 7.5 इंच टाकायचं आहे. हे असं
बघा हे किती झालेलं आहे आपलं 7.5 इंच कटोरी राऊंड आहे आपला हा. ठीक आहे, 7.5 इंच कटोरी राऊंड घेतल्यानंतर ह्या कटोरी राऊंडचा आपल्याला लगेच मध्ये काढायचा आहे. तर मध्ये कसं काढायचा बघा, हे 7.5 इंचाचा आपल्याला असा मध्ये काढला. ठीक आहे, बघा परत एकदा हे असं कटोरी राऊंड टाकायचं 7.5 इंच. इथं थोडंसं येतं आहे आणि 7.5चा मध्ये काढला आपण हा आला. हे पट्टीनं मार्किंग करून घेऊया. कटोरी राऊंड जो आहे तो आपला प्रत्येक साईजचा कटोरी राऊंड वेगळा आहे. तुम्हाला कुठल्या साईजचा कटोरी राऊंड हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला त्या साईजचा कटोरी राऊंड देईन. त्या पद्धतीने तुम्ही इथं ब्लाऊजचं कटिंग करा. आता मध्ये काढलेला आहे ना त्या ठिकाणी बरोबर खाली 2 इंच घ्यायचं आहे. ही पद्धत सहज सोपी आहे. यामध्ये ब्लाऊजचं शोल्डर अजिबात उतरत नाही. सहज जरी ब्लाऊज कटिंग केला तर ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते उतरत नाही. परफेक्ट कटिंग आहे आणि सहज कटिंग करता येतं. कपडा वाचतो, वेळ वाचतो आणि आपलं कटिंग ही परफेक्ट येतं. आता हे दोन्ही पॉईंट असे जॉईंट करून घ्यायचे आहेत, म्हणजे इकडचा आणि इकडचा हे 2 इंचाला जे खाली घेतलं ना तिथून कटोरी जोडून घेतली. आता 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली बरोबर आपल्याला 2.5 इंचाला एक मार्क करायचं आणि समोरच्या गळ्याला 1 इंचाला मार्क करायचं आणि हे असं जॉईंट करायचं. हे असं बघा एकदम परफेक्ट अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. यामध्ये बघा सहज सोप्या पद्धतीने आपण हे कट केलं तरीही आपली एकदम कटोरी परफेक्ट आलेली आहे. व्यवस्थित आकार आलेले आहेत. आता आपण हे कट करायचं आहे. आता कट करताना काय करायचं, हे जसं मार्किंग आहे ना तसं कट करून घ्यायचं आहे. बघा हे क्रॉस आहे ना, हे क्रॉस आपण कट करायचं. आता समोरचा गळा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे शोल्डर कट करायचं आहे. हे झाल्यानंतर आता आपण हे आता बघा मुंडा आहे ना तो आपल्याला कितीचा कट करावा लागेल, 1 इंचाचा. पाठीमागचा भाग 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा. समोरचा मुंडा आपण कट केला. हे साईडला ठेवू आपण. आता आपल्याला कटोरी जशी आहे ना तशी मार्क करून घेतलेली आहे ना तशी आपण कट करायची आहे. बघा व्यवस्थित आपण कटोरीला परत आकार देऊन घेतलेला आहे, म्हणजे मार्क करताना थोडंसं इकडं तिकडं होतं. आता कटोरीचं हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं आणि कटोरी आपल्याला व्यवस्थित कमी जास्त कपडा होतो इथं तो कट करून घ्यायचा आहे. हेही लक्षात ठेवायचं आहे कटिंग करताना. हे पॉईंट आहेत ना छोटे छोटे ते लक्षात ठेवायचे, म्हणजे आपलं परफेक्ट असं कटिंग होतं. बघा आता व्यवस्थित अशी कटोरी तयार झालेली आहे. वाढवून साईड पट्टी तयार झालेली आहे. आपण आता बाहीचं कटिंग करायचं आहे. आता बघा घडी घालायची आहे आपल्याला. आता कपडा किती आहे त्यावरून आपण इथं घडी घालून घ्यायची आहे. इकडल्या साईडला बरोबर करून घ्यायचं आहे. तर पुढं बघा आपलं हे किती आहे बघून घेऊया. आता बाहीची उंची 5 आहे. 1.5 इंच मार्जिन म्हणजे 6.5 इंच पाहिजे हे आहे आपलं. आणि इकडं आपल्याला
अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी ठेवायचं आहे, म्हणजे इकडं काट नाही आपल्याला. फोल्ड करून मग आपण हात शिलाईसाठी पॅक करावं लागेल, म्हणजे अर्धा इंच सोडायचं आहे इकडल्या बाजूला क्लिअर करण्यासाठी. परत काट जरी असला तर आपण डायरेक्ट फोल्ड करतो. आता या साईडला आपली खुली बाजू आहे, इथं शिलाई करून मग नंतर फोल्ड करावं लागेल. त्यासाठी आपल्याला अर्धा इंच आणखीन एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे बघा ब्लाऊजची तयार उंची किती आहे आपली 5 इंच. आता हे क्लिअर करण्यासाठी अर्धा इंच घेतलेला आहे. जर तुम्ही काटाच्या साईडला जर बाहीचं माप टाकत असाल तर हे अर्धा इंच घ्यायची गरज नाही. हे अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा हे शिलाई करण्यासाठी फोल्डिंगसाठी. आता 1.5 इंच शिलाई मार्जिन, बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे ना, 1.5 इंच शिलाई मार्जिन. तयार बाहीची उंची 5 इंच, म्हणजे 7 इंच आपण इथं घेतलेलं आहे. आता पुढच्या बाजूलाही 7 इंच घेण्याच्या अगोदर घडी घालून घ्यायची आहे. बसलेलं का बघितलं आपण माप, घडी घालायची आहे आपल्याला. हे बघा आता परत डबल माप टाकूया 7 इंच. 7 इंच माप टाकलं आपण, ठीक आहे. आता ब्लाऊजची घडी हे घ्यायची आहे, बाहीची रुंदी बघा 34 साईजचा ब्लाऊज आहे. बाहीची रुंदी बरोबर 8.5 इंच इथं आपल्याला बसलेली आहे. तर अशा पद्धतीने ही माप झालेलं आहे. बघा हे इथंही आपण बरोबर 7 इंचच घ्यायचं आहे, कमी जास्त होऊ द्यायचं नाही, म्हणजे माप आपलं एकदम व्यवस्थित येईल. घडी घातलेली आहे 8.5ची. तर बघा इथं 5 इंचाची बाही आहे, 2.5 इंच कॅप हाईट घेतली, खाली बरोबर आपण 2 इंच घेतलं. आता इथंही आपण 2 मार्क करायचे आहेत, 1 इंचाला एक, 2 इंचाला एक, अशा 2 मार्क करायच्या. आणि हा एक आकार देऊन घ्यायचा आहे पहिला, पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो. बघा हे असा आपण हे असा एक आकार दिला. आता दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला हे 2.5 इंच जे खाली 2 इंच जे घेतलं ना, त्या 2 इंचापासून बरोबर 2.5 इंचाला एक मार्क करायचं, मध्ये काढायचं. इथं ज्या ठिकाणी 2.5 इंच घेतलेलं आहे तिथे खाली बरोबर आपण अर्धा इंच घ्यायचं आहे, हे असं. आणि आता हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे 3 पॉईंट फक्त जॉईंट करायचे, म्हणजे आकार व्यवस्थित येईल. बऱ्याच जणींना हा आकार देतानाच प्रॉब्लेम येतो, त्यामुळं काय होतं, बाहीचं आपलं जे मार्किंग आहे ना ते चुकतं, त्यामुळं ब्लाऊज आपला परफेक्ट येत नाही. बघू शकता सहज सोप्या पद्धतीने आपण इथं बाहीला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. 6 इंच दंडघेर आहे, 1.5 इंच मार्जिन, एक क्रॉस मार्किंग केलं आपण. अशा पद्धतीने हे आपल्या इथं बाहीचं कटिंग झालेलं आहे. तर बाहीची रुंदी किती घेतलेली आहे आपण, बरोबर 8.5 इंच घेतली. आणि बाहीची उंची आपली बरोबर बघा, आणखीन एकदा सांगते, तयार उंची 5 इंच आहे, 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन, आणि हे अर्धा इंच आपण इकडल्या साईडला फोल्ड करण्यासाठी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपण परफेक्ट असं ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे, ठीक आहे. आता आपण हेही कट करून घेऊया. आता हे कट करायचं नाही, हे जे क्रॉस आहे ना, सुरुवातीला जे 2 इंच आहे ना तिथवर कट करायचं, बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे. बघा आता बघा बाहीचे आकार बघू शकता व्यवस्थित आलेला आहे. आता दोन्ही बाही आपल्याला उकलून घ्यायची आहे आणि हा आकार कट करायचा आहे. आणि हा जो आकार कट करतो तो आपला समोरच्या भागाचा आकार असतो. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. जे खड्डा असतो, खड्ड्याची साईड असते अर्धा इंच, ते आपल्याला पुढच्या साईडला जॉईंट करून घ्यायची असते बाही कटिंग करताना. हे बघा, हे आता आपण इथं कट मारून घेऊया. कट मारून घ्यायचा, किंवा हे समोरचा भाग आहे त्यामुळे आपण हे असं मार्क करून घेतलं तरीही चालतं. जे तुम्हाला सोपं वाटतं ते करायचं. आणि हा पार्ट फक्त समोरच्या साईडला लावायचा. बघू शकता हे असं पाण्यासारखा आकार कट झाला ना, बाही कटिंग करताना आपलं प्रॉपर आपशी बाहीची कटिंग झाली आहे हे लक्षात येतं. आता बाही कटिंग झाली, समोरचा पार्ट झाला, पाठीमागचा पार्ट झाला. एक पट्टी कट करू आपण.
आता जिथं बसेल ना तिथं आपण एक पट्टी कट करूया. बघा बरोबर डबल फोल्ड केलेला आहे. आता आपण वेगळे वेगळे 2 एकपट्टी काढू, म्हणजे एकाच ठिकाणी नाही निघणार डबलची. 4 एकपट्ट्या पाहिजे आपल्याला. हे असं हे फोल्ड बरोबर केलं. खालची बाजू वरची बाजू एकमेकावरती ठेवायची. डबल फोल्ड केलेला आहे बघा. आता एकपट्टी कितीची काढायची, तर छातीचा 14 भाग प्लस शिलाई मार्जिन म्हणजे 8.5, 9 आणि 10 इंच आपल्याला त्याची रुंदी पाहिजे. एकपट्टीची रुंदी किती पाहिजे आपल्याला? 10 इंच. हे बघा हे 10 इंच. आता फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच पाहिजे. हे इथं आहे. आणि इकडच्या बाजूला आपल्याला 3 इंच पाहिजे. सुरुवातीला 2.5चा एक बॉक्स करायचा हा, आणि वरती अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे असं 2.5 आणि 3ची पाहिजे. हे आता प्रॉपर बॉक्स झाला आपला हा. आणि हे वरती आपण असं कर्वमध्ये मार्क करून घ्यायचा. हे अशी क्रॉस पट्टीला आकार द्यायचा. सुरुवातीला 2.5चा बॉक्स केला, वरती अर्धा इंच घेतलं, 2.5चा बॉक्स तयार करून घ्यायचा, आणि मग इथून असं आपल्याला कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा. ही आपली अशी व्यवस्थित क्रॉस पट्टी झालेली आहे. सेम पद्धतीनं आणखीन एक आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे. आणि उरलेला जो कपडा आहे त्यामध्ये आपल्याला कमरपट्टी, हुकलूक पट्टी हे काढून घ्यायचं आहे. तर अशा सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करू शकता. फक्त कटोरी राऊंड जो आहे ना, प्रत्येक साईजचा वेगळा आहे. आणि जे आपण समोरच्या भागामध्ये जे अंतर सोडलं ना 1.5 इंच, ते 40 साईजच्या ब्लाऊजला आपल्याला 2 इंच अंतर घ्यायचं आहे. हा फक्त बदल करायचा आहे. बाकी सगळं सेम पद्धतीनेच कट करायचे. आता मी एकच चोकपट्टी काढून दाखवलेली आहे. व्हिडिओ खूप मोठा होतो. त्याच पद्धतीने तुम्ही हीच क्रॉस पट्टी दुसऱ्या म्हणजे कपड्यावरती ठेवून मार्क करून कट करून घेतलं तरीही चालते. हे बघा आपली बाही कटिंग क्रॉस पट्टीच म्हणजे चोकपट्टी. आणि आपला हा पाठीमागचा भाग आहे. यामध्येही आपला कपडा उरतो. यामधून आपण हुकलूकची पट्टी तयार करू शकतो. आणि हे आपलं कटोरी आणि साईड पार्ट. तर सहज सोप्या पद्धतीने बघा मी तुम्हाला इथं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि दुसऱ्या साईजचा व्हिडिओ हवे असेल तर तेही नक्की सांगा. कुठल्या साईजची कटोरी राऊंड हवा आहे ते पण सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.